महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे शहराच्या विकासाचा रोडमॅप मानला जातो। कुठं रस्ते होणार, कुठं पाणीपुरवठा सुधारणार, कुठे नवीन प्रकल्प येणार, या सगळ्यांचं चित्र या एका दस्तऐवजातून स्पष्ट होतं। पण छत्रपती संभाजीनगरमध्ये याच अर्थसंकल्पावरून आता राजकारण तापलेलं दिसतंय। निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत। विरोधकांचा आरोप आहे की निधी देताना भेदभाव झाला, तर सत्ताधाऱ्यांचा दावा आहे की सगळं काही नियम आणि गरजेनुसार झालंय। यामध्ये शहराच्या नावाच्या मुद्द्यालाही जोड दिली गेली आहे आणि त्यामुळे हा वाद आणखी संवेदनशील बनला आहे। मग नेमकं काय घडलं? अर्थसंकल्पात कोणाला किती निधी मिळाला? एमआयएमचं म्हणणं काय आहे? अनिल मक्रे यांनी काय भूमिका घेतली आणि मंत्री अतुल सावे यांनी या सगळ्या वादावर काय स्पष्टीकरण दिलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। मंडळी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा हा अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा नाही, तर तो सध्याच्या राजकीय वातावरणाचं प्रतिबिंब म्हणूनही पाहिला जातोय। स्थायी समितीचे सभापती अनिल मक्रे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यानंतर लगेचच विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली। विशेषतः एमआयएमनं थेट आरोप केला की निधी वाटपात सत्ताधाऱ्यांनी भेदभाव केला। आकडेवारीकडे पाहिलं तर हा आरोप का केला जातोय याची एक झलक पाहायला मिळते। भाजप आणि शिवसेना नगरसेवकांना साधारणतः 80 लाख रुपयांचा निधी देण्यात आला, तर एमआयएमच्या नगरसेवकांना सुमारे 35 लाख आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांना 55 लाख रुपये देण्यात आल्याचं समोर आलं। त्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की जर विकास हा सर्वांसाठी असेल तर निधी वाटपात एवढा फरक का? पण इथे सत्ताधाऱ्यांची बाजू वेगळी दिसते। मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केलं की निधी वाटपात कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही। त्यांच्या मते निधी देताना दोन गोष्टी लक्षात घेतल्या। पहिली म्हणजे त्या प्रभागाची विकासाची गरज आणि दुसरी म्हणजे निधी मागणी करताना अधिकृत नाव छत्रपती संभाजीनगर वापरणे। आणि हीच बाब या संपूर्ण वादात सर्वात जास्त चर्चेत आली, कारण शहराच्या नावाचा मुद्दा हा आधीपासून राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिला आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं अधिकृत नाव बदलल्यानंतरही काही विरोधी पक्षांनी तो स्वीकारलेला नाही आणि आता असं दिसतंय की त्या भूमिकेचा परिणाम निधी वाटपावर झाला, असा आरोप केला जातो। मंत्री अतुल सावे यांनी यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला, तो म्हणजे निधी वाटपाची प्रक्रिया ही केवळ राजकीय नसून प्रशासकीय निकषांवर आधारित असल्याचं त्यांच्या मते। महापालिकेने आधी संपूर्ण शहराचा सर्वे केला होता। ज्या प्रभागांमध्ये मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत, जिथे विकासाची तातडीची गरज आहे, त्या भागांना प्राधान्याने निधी देण्यात आला। त्यामुळे निधीचे आकडे फक्त पक्षनिहाय पाहण्यापेक्षा त्यामागचं नियोजन आणि गरज समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच त्यांनी शहराच्या नावाच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली। केंद्र आणि राज्य सरकारनं अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर हे नाव जाहीर केल्यानंतर त्याचा उल्लेख शासकीय कामकाजात होणं अपेक्षित आहे, असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे निधी मागणी करताना अधिकृत नाव वापरणं ही प्रशासनिक बाब आहे, राजकीय अट नाही, असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या मते शासनाच्या निर्णयाचा आदर राखणं ही सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि त्याच दृष्टीने हा निर्णय घेतला गेला। सत्ताधाऱ्यांच्या मते या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश शहरातील प्रलंबित कामांना गती देणं आणि विकासाला चालना देणं हा आहे। त्यामुळे निधी वाटप करताना सत्ताधारी विरोधक असा भेद न करता जिथे कामांची गरज आहे तिथे अधिक निधी देण्यात आला, असा दावा करण्यात आला। या पार्श्वभूमीवर पाहिलं तर सध्याचा वाद हा अधिक राजकीय व्याख्यांमधून निर्माण झाल्याचंही सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। किंबहुना अनिल मक्रे यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की जर निधी मागणी पत्रात छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख नसेल तर निधी मिळणार नाही। आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी नेमकं याच मुद्द्यावर बोट ठेवलं। त्यांनी आरोप केला की हा निर्णय विकासासाठी नसून राजकीय भूमिका लक्षात घेऊन घेतला गेला आहे। विरोधी पक्षाचे नेते अब्दुल समीर यांनी हा अर्थसंकल्प नियमबाह्य असल्याचं म्हटलं आणि गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला। म्हणजे हा वाद केवळ राजकीय पातळीवर न राहता कायदेशीर वळणही घेऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान अनिल मक्रे यांनी स्वतः दिलेलं स्पष्टीकरणही चर्चेत आलं। त्यांनी म्हटलं की विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत, तर वादग्रस्त विधानं करतात, त्यामुळे त्यांना कमी निधी देण्यात आला। या विधानामुळं वाद आणखी वाढला, कारण विरोधकांचा प्रश्न आहे की निधी हा जनतेच्या कामासाठी असतो, तो राजकीय मतभेदांवर आधारित असू शकतो का? यात अजून एक मोठा राजकीय कोण आहे, तो म्हणजे महापालिकेवर भाजपची 100% सत्ता आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। त्यामुळं हा फक्त आर्थिक दस्तऐवज नसून सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाची पहिली मोठी झलक म्हणूनही पाहिला जातोय। अशावेळी विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत, तर सत्ताधारी आपली बाजू ठामपणे मांडताना दिसत आहेत। पण या सगळ्या राजकारणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न सामान्य नागरिकांसाठी आहे, शहराचा विकास नेमका कसा होणार? निधी वाटपाच्या या वादाचा प्रत्यक्ष कामावर काही परिणाम होणार का? कारण शेवटी नागरिकांना फरक पडतो तो त्यांच्या भागात होणाऱ्या कामांवर। महापौरांची भूमिका पुढे महत्त्वाची ठरणार आहे। ते या वादात संतुलन साधतात की एखाद्या बाजूने ठाम उभे राहतात, यावर पुढील राजकारण अवलंबून असेल। तसेच हा मुद्दा पुढील निवडणुकांमध्ये चर्चेचा विषय बनू शकतो। एकंदरीत पाहिलं तर हा वाद केवळ निधी वाटपाचा नाही, हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष, शहराच्या ओळखीचा मुद्दा
आणि विकासाच्या प्राधान्यांचा प्रश्न या सगळ्यांचा संगम आहे. आता पुढे काय होणार? हा वाद निवळणार की आणखी वाढणार? आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्यातून शहराच्या विकासाला नेमकी कोणती दिशा मिळणार, हे सगळं आपल्याला पुढच्या सर्वसाधारण सभेत कळेलच. तुमच्या मते निधी वाटपात खरोखरच भेदभाव झाला आहे का? हा केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग आहे का? कमेंटमध्ये जरूर कळवा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.